सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवांना आणि यांच्या मागण्या त्या त्यांच्याबरोबर आधीच येऊन त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्या बद्दलची तयारी तुम्ही ठेवा. आणि जर दोघांना पटत असेल मान्य असेल तर त्या बैठकीला मला म्हणजे मग त्याच्यात एकीकडे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेणारे नेते आता आयडल खानची जास्त जबाबदारी घेताना दिसत आहे आणि ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. मला काही विचारायचं असेल विचारू शकतो. तुमचा जो व्हिडिओ आहे त्या संदर्भात तुम्ही सांगताय तो अर्धवट आहे. नेमकं ते प्रकरण काय कारण की साधारणतः त्या व्हिडिओमध्ये अर्धा भाग आहे तो माझ्या विधानसभेचा मतदार जो एसटी कर्मचारी होता आणि तो जेव्हा मला म्हणाला की मी तुम्हाला निवेदन पाठवलं तेव्हा मी त्याला समजून सांगत होतो की सुमोठं माझ्या विभागाला हे काम करता येत नाही असा प्रस्ताव हा त्या विभागाचा लागतो. मी बाकी मदत करू शकतो हा त्याचा भाव आहे आणि त्या विभागाने प्रस्तावच आजपर्यंत केला नाही तर त्याला अर्थमंत्र्याकडे हा विषय येत नाही. हा विषय तेव्हा येतो तेव्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी जर हा प्रस्ताव केला असता आणि विभागाने जर त्या प्रस्तावाला अनुमती दिली नसती तर हा प्रश्न उपस्थित झाला असता. आणि म्हणून मी अतिशय जाहीरपणे आणि नम्रपणे लक्षात आणून देतो आहे की अर्धवट व्हिडिओचं राजकारण करण्याच्या ऐवजी जाहीरनाम्यामध्ये तुमचा शपथनामा जो तुम्ही दिला हा पूर्णपणे होशोहवासमध्ये दिला आहे. हा काही हरभर वनस्पती घेऊन दिलेला नाही. पण तुम्हीच जर मान्य केलं तर माझा अर्धवट व्हिडिओ टाकण्याच्या ऐवजी स्वतःचा जाहीरनामा तुम्ही वाचा. स्वतः भाषणामध्ये जाऊन सांगितलेली जबाबदारी तुम्ही आम्ही घेतो असं सांगितलं ती जबाबदारी घ्या. सन्माननीय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यामध्ये जे स्पष्टपणे व्हिडिओ दिले आहेत ते ऐकायला माझा ऐकण्याची काय गरज आहे. सुधीर बाबू, आज जिस तरीके से एसटी कर्मचारी पिछले 2 दिनों से यहाँ पर स्ट्राइक कर रहे हैं लेकिन राज्य सरकार कह रही है अभी मामला कोर्ट में है, हम बहुत कुछ नहीं कर सकते. देखो मामला कोर्ट में तो सरकार लेके गई है. सरकार एसटी कामगारों के और जनता के पैसों से वकील करती है. बराबरी की लड़ाई है कि आप दो ना एसटी कामगारों को वकीलों के पैसे. आप तो खुद गए और हाईकोर्ट ने बड़े स्पष्ट रूप से कहा है कि 12 सप्ताह में इस पे निर्णय करना चाहिए. हाईकोर्ट ने ऐसा तो नहीं कहा कि 12 सप्ताह यानी आखिरी दिन निर्णय करना चाहिए. आज करो निर्णय, सभी को साथ में होगा. कोई महाराष्ट्र सरकार की आपकी जागीर नहीं है भाई और महाराष्ट्र की जनता ने आपको चुन के भी नहीं दिया है. ये तो बेईमानी की. किसी मेरिट वाले विद्यार्थी की मार्कशीट भगाकर लेके गए उस पर अपना नाम टाइप करने से क्या आप गुणवान हुए क्या? आपको तो वोट नहीं दिए थे जनता ने, आपने राजनीतिक बेईमानी की. ठीक है उसका हिसाब होगा कभी ना कभी, मगर आप इसका गुस्सा एसटी कामगारों पे निकालते हो कि एसटी कामगारों का नेतृत्व भारतीय जनता पार्टी के नेता गोपीचंद पडळकर जी या सदाभाऊ खोत कर रहे हैं. इसका गुस्सा है आपको. और आपके नेताओं ने बार बार ये कहा था कि एसटी कामगारों को उसके न्याय या हकों से वंचित नहीं रखना चाहिए. बाजू के कर्नाटक सरकार के अगर वेतन ज्यादा है तो क्या कर्नाटक से भी हम निपटा है क्या? हम इतने निकम्मे हैं कि हमसे ज्यादा वेतन कर्नाटक में मिलेगा? ये कौन सा महाराष्ट्र है? अब आप ही कहते हो कि कितना भी समस्या निर्माण हो जाए हम एसटी कामगारों के साथ में हो. तो ये अभी महाविकास आघाडी से मरण विकणारी आघाडी ऐसा सफर शुरू हो गया. भाऊ, सकाळी नवपालिकेने असं म्हटलंय की बॉलिवूडमध्ये मुंबईमध्ये खास करून 2 ग्रॅम ड्रग्ज सापडलं तर एवढं पाऊ केला. पण गुजरातमध्ये 350 कोटीचे ड्रग्ज सापडले. त्यावर भाजपा नेते का बोलते? भारतीय जनता पार्टीने किती ग्रॅम सापडलं? भारतीय जनता पार्टीने कधीच पाऊ केला नाही. पाऊ तर त्यांनी केला. खरं तर हे महाराष्ट्राचं आणि देशाचं दुर्दैव आहे की तपास यंत्रणेला बदनाम करून 365 दिवसाचा शिमगा करून सत्य या शिमग्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न करण्याचं काहीच कारण नाही. भारतीय जनता पार्टीने कुठेही पाऊ नाही केला. तपास यंत्रणेचं काम करते. आम्ही कधीच हा प्रश्न केला था की श्री मिलिंद नार्वेकरजी
यांना व्हॉट्सअपवर धमकी आली. ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आपण 15,000 कोटी खर्च करतो, अजूनपर्यंत मुंबई पोलीस मिलिंद नार्वेकरजींना कोणी धमकी दिली ती पकडू शकले नाही. मंत्रालय या 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 13 कोटी जनतेची सेवा करण्यासाठी 1,45,000 फुटाचं मंत्रालय आहे. हजारो दारूच्या बॉटल सापडल्या. 200 कोटी मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी खर्च होता. अजूनपर्यंत दारूच्या बॉटल या कोणाला ऊर्जा देण्यासाठी गेल्या होत्या. आणि समजा फाईल कोणी अधिकारी कर्मचारी करत असेल आणि दारू पिऊन जर ऊर्जा वाढत असेल, मग डायरेक्ट पाईपलाईनच त्याच्या तोंडात टाका ना. काय सुरू आहे महाराष्ट्रात? पण आम्ही राजकारण करत नाही त्याचं. अरे ड्रग्सचा तपास यंत्रणेला तपास करू द्या ना. त्याच्या मधामध्ये आपण ज्या विभागाची सेवा करण्यासाठी आपण जबाबदारी घेतली आहे ती जबाबदारी पूर्ण करा. कुठं तुम्हाला शंका असेल, तुमच्याकडे जास्तीची माहिती असेल, कागदपत्र असेल, पुरावे असेल, तर ते तपास यंत्रणेला द्या ना. मला आश्चर्य वाटतं की जर तुम्हाला हैदराबाद जायचं असेल तर तुम्ही लखनौच्या विमानाची तिकीट काढणं, याचं वर्णन आपण काय करणार आहोत? तुमच्याकडे काही पुरावे असतील, काही जास्तीची माहिती असेल कुठच्याही संदर्भात, तुम्ही माहिती त्या तपास यंत्रणेला द्या. हे कोणतं नवीन राजकारण सुरू झालं? अरे सामान्य जनतेचे प्रश्न आहे. 8,66,000 विद्यार्थी आरोग्य सेवेच्या परीक्षेला बसले आणि फुकट नाही बसले. 600-400 रुपये फी घेतली. सरकारने 40 कोटी रुपये त्या बेरोजगार विद्यार्थ्यांकडून वसूल केले आणि ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम दिलं. जी ब्लॅकलिस्टेड कंपनी अनेक परीक्षा मंडळांनी तडीपार केली, त्याच्यावर तुम्ही भाष्य नाही करत. आणि तुमचं भाष्य काय? शाहरुख खान नावाचे कोणी ग्रस्त आहे, त्यांच्या मुलांनी इतके ग्रॅम ड्रग घेतलं, तेवढे ग्रॅम ड्रग घेतलं. पण एकदा तरी शब्दांनी असं म्हणालात का, बेटा ये ड्रग लेना बुरा है, साप छोटा भी रो या बड़ा भी रो, जर जर होता है. आता तो 10 फुटाचा साप आहे म्हणून त्याचं जर जास्त आहे आणि तो 1 फुटाचा नाग आहे म्हणून जर कमी आहे, असं कधी होते का? हे काही तर्क आहे का की 2 ग्रॅम 2 किलो? ड्रग ड्रग आहे. सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. माझं तर मत आहे की आम्ही सर्वांनी मिळून या संदर्भामध्ये एकत्रितपणे या देशासाठी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे विष थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे काय राजकारणाचा विषय आहे का? प्रकल्प स्थगिती दिली म्हणून सरकार असताना कोकणातील सिंचन प्रकल्प काय केलं? 6 सिंचन प्रकल्प त्यांना स्थगिती दिली होती. कालच्या कॅबिनेटमध्ये ती स्थगिती रद्द केलेली आहे असं मला माहिती. मी माहिती घेऊन भाऊ जिस तरीके से ड्रग्स को लेकर के राजनीति शुरू है, अब नवाब मलिक कह रहे हैं कि गुजरात में इतना बड़ी मात्रा में ड्रग्स पकड़ा जाता है, बीजेपी के नेता कुछ बात नहीं करते. महाराष्ट्र में 3 आश्चर्य हो रहा है कि हम तो वही कहते हैं ना कि जिस राज्य में ड्रग्स आएगा पकड़ा जाना चाहिए. इतने मात्रा में पकड़ा गया, इसका अर्थ क्या? इसका अर्थ महाराष्ट्र में पकड़ा नहीं जा रहा है. फिर ऐसा है क्या? हम क्या बोलते हैं? आप कहीं पे भी गुजरात में है तो गुजरात सरकार ने कोई राजनीति नहीं की. गुजरात के कोई मंत्री ने ड्रग पकड़ने के बाद ड्रग पकड़ा गया, ड्रग पकड़ा ना, छूटा नहीं. आप तो यहाँ पे ड्रग पकड़ने के बाद आप ड्रग पकड़ने वालों पे जो आरोप करना है कर रहे भाई, पर आप लॉजिक क्या लगा रहे कि ये ड्रग कम है, छोटा है? क्या ये कौन सी हर्बल वनस्पति है? ऐसा कम से कम जनसेवा करने वाले नेताओं ने इसका कभी समर्थन नहीं करना चाहिए. ये एक राजनीतिक बहुत बड़ी गलती महाराष्ट्र के इस पवित्र भूमि में हो रही है. ड्रग कितने ग्राम इसके आधार पे कानून में माफी नहीं है, तो कानून बदलना चाहते हो क्या? तो गुजरात में तो पकड़ा था, इसमें आपको क्या अड़चन है? मुझे लगता है कि आरोपी पकड़ना यह हमारा कर्तव्य है. एसटी कर्मचाऱ्यांचे संदर्भ दिले आहेत, त्यांच्यावर विलंबनाची कारवाई केली, त्यांना नोटिसा दिल्या, पण
एसटी प्रशासन आता अशा कर्मचाऱ्यांच्या बाबत कामगार न्यायालयात जाऊन त्यांच्यावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे त्यांच्यावर कारवाई होत आहे त्यांना नोटीस देण्यात येते, त्यांच्याकडनं आर्थिक स्वरूपात वसुली देखील करावी अशा स्वरूपाचं एसटी महामंडळाचं मत आहे. असं आहे, जेव्हा तुम्ही दमनकारी नीतीचा अवलंब करता, कपट नीतीचा अवलंब करता, सत्तेचा जेव्हा माज चढतो तेव्हा ही मस्ती जनता निश्चितपणे निवडणुकीत उतरवत असते. आमची भूमिका ही दमनकारी असता कामा नये. आमची भूमिका ही सामंजस्याची असावी. एसटी कर्मचारी आज आंदोलनामध्ये करो या मरो, डू ऑर डाय या भावनेने का उतरले याची कारणमीमांसा झाली पाहिजे. आणि ही कारणमीमांसा करून तुम्ही आज निलंबन कराल, उद्या आमचं सरकार आलं तर या सर्वांना मी निश्चितपणे माननीय देवेंद्रजींना चर्चा करेन, यांना आंदोलन संग्राम सैनिकचा दर्जा देऊ, डबल पगार देऊ. ही काय पद्धत आहे का की आपल्या मागण्यांसाठी तुम्ही उत्तर प्रदेशची घटना झाली तर महाराष्ट्र बंद करता, पण महाराष्ट्राचे कर्मचारी आज त्राही टाहो फोडताय तुमच्याकडे, मात्र तुम्ही पत्थर के सनम तसं पत्थर के सीने के नेता झाले. हो, अनिल परब यांनी असं स्टेटमेंट दिलंय का संप करतात त्यांचे पगार देतील. अरे मला तर आश्चर्य वाटतं की असे तर्कशून्य प्रश्न विचारायचे. त्यांचे पगार भारतीय जनता पार्टी आणि मग त्यांचे पगार काय शिवसेना भावून देत आहे का? पगार ते स्वतःच जनतेच्या करातून जी तिजोरी आहे ते देतात. असे मला असं वाटतं काय झालंय महाराष्ट्राच्या नेत्यांना. पगार काय गोपीचंद पडळकरची देणार आहे? आपण काय प्रश्न करतो? आणि मग मी अनिल परब साहेबांना प्रश्न करतो की ते अनेक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जायचे, मागण्या घेऊन, मग ते स्वतःकडून पैसे द्यायचे की सचिन वाजे जे पैसे जमा करून द्यायचा त्याच्यातून पैसे द्यायचे? आश्चर्यजनक आहे. आपण अतिशय निम्न राजकारणाचा दर्जा गाठतोय. काय माझा व्हिडिओ दाखवायचा? अहो तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवा ना. तुमचा जाहीरनामा वाचा. तुम्ही जे हर्बल वनस्पती न घेता शपथनामा दिला तो वाचा. हो, मुंबई पालिकेमध्ये 227 प्रभाग होते, आता त्याच्यामध्ये 9 झाले, 236 झाले. याकडे कसं पाहतात? नाही, याकडे मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचा तर्क काय माहित नाही. विधानसभेचं अधिवेशन जर यांना देवानी सद्बुद्धी दिली आणि अधिवेशन जर 4 आठवडे झालं तर या प्रश्नाची उत्तर आम्ही सुद्धा विधानसभेत विचारू. देवानी यांना अधिवेशन घेण्याची सद्बुद्धी द्यावी. आता काही थर्ड वेव्ह येऊ नये किंवा असं काही अघटित होऊ नये की पुन्हा एकदा हे म्हणतील की 2 दिवसाचं अधिवेशन घ्या.